उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, ए बाबांनो, उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन नाही करत रे. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं चिंतन करतात. किती गोड ओवी नाथ बाबा रामायणात खर्च करतात पहा. निमिषार्थ तुटील वक्षण जे न सोडी ती हरिचरण ते वैष्णवा माझी अग्रगण्य राया ते जान उत्तम भक्त. बसणारी मंडळी, मंगळवेड्याची भिंत कोसळीये. पांडुरंग परमात्म्याने नामदेवराला आवाज आला, ए नामा, ए नामा. धावत पळत माझे नामदेवराय पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगा काय झालं ओरडण्यासाठी? काय नाही नामा, मंगळवेड्याची भिंत कोसळीये आणि माझा चोखोबर आहे मरण पावला, जा त्याची अस्थी घेऊन ये. पांडुरंग परमात्म्यासमोर हात जोडले नामदेवाने. नामदेवराय पांडुरंगाला सांगू लागले, पांडुरंगा, हजार लोक त्या भीतीखाली दडून मेले हो पांडुरंगा, मी चोखोबरायची अस्थी कशी ओळखायची? हे ऐकल्यानंतर पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पांडुरंग परमात्मा रडायला लागला. आणि नामदेवरायला सांगतोय, नामा, अस्थी उचल आणि कानाला लाव. जास्ती मधून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल ध्वनी येईल ना रे, ती माझ्या चोखोबरायची अस्थी आहे. 72वा नारळी सप्ताह आपला. किती? 72वा. 72 गुणिले 8 किती महाराज लोक आतापर्यंत आपण मातीत घातली? तुम्ही बेरीज करा, मी सांगणार नाहीये. त्यातले कथाकार वेगळे, वादक वेगळे, गायक वेगळे, संत उपस्थितीतले, म्हणजे बरोबर आहे का नाही? अरे मेल्यानंतर ज्या लोकांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील त्या लोकांनी जिवंतपणे किती भजन केलं हे फक्त आपण कीर्तनात ऐका. प्रॅक्टिकली करून पाहू नका, कारण आपण कीर्तनात बसल्यावर थोबड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, हाडं कधी म्हणतील महाराज? आपल्यातलं एखादं मेलं ना, हाडू कुचलन कानाला लावलं तर शांताबाई आवाज येण्याची दाट शक्यता आहे त्याच्या. काही हाडातून झिंग झिंग झिंगाट आवाज येईल बाबा. अहो काही हाडांत एवढी दिशी पेली की हाडातून दिशीचा वास येऊ शकतो. त्याच्यामुळे तुमचं माझं हे वर्णन नाही, हे वर्णन उत्तम वैष्णवाचं चाललंय. निमिषार्थ तुटील वक्षण जे न सोडी ती हरिचरण ते वैष्णवा माझी अग्रगण्य राया ते जान उत्तम भक्त. हनुमंतराय सीता शोधण्यासाठी लंकेत निघाल्यानंतर हनुमंतरायाने प्रश्न केला, प्रभू मी लंकेमध्ये चाललोय, पण मी असं ऐकलं की रावणाच्या 80,000 बायका आहे, अनेक राक्षसांच्या अनेक बायका आहे, मी माझ्या आईसाहेबाला कसं ओळखू? हनुमंतरायाला प्रभू रामचंद्राने सांगितलं, हनुमंता तुझी सीताई साहेब ज्या वाटिकेमध्ये असेल ना रे, तिथले सर्व पशु पक्षी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंता तुझी सीताई साहेब ज्या वाटिकेमध्ये असेल तिथले पशु पक्षी देवाचं चिंतन करत असतील, तिथे राक्षस सुद्धा देवाचं चिंतन करत असेल. हनुम्या याच्या पुढे जाऊन सांगू का रे, तुझ्या सीताई साहेबाकडे येणारी हवा सुद्धा प्रभू रामचंद्राचा ध्वनी घेऊन येत असेल. किती गोड प्रमाण तो कोबरायचंय पहा. राम जानकी जीवन योगियाचे निज ध्यान, राम राजीव लोचन हो तुका चरण वंदित से. राम जानकी जीवन योगियाचे निज ध्यान, राम राजीव लोचन तुका चरण वंदित. राम जानकी जीवन, राम जानकी जीवन, राम जानकी जीवन, राम जानकी जीवन. योगियाचे निज ध्यान, योगियाचे निज ध्यान, योगियाचे निज ध्यान, योगियाचे निज ध्यान. राम राजीव लोचन, राम राजीव लोचन, राम राजीव लोचन, राम राजीव लोचन. तुका चरण वंदित से, तुका चरण वंदित से. चांगले चांगले माझे कंठीरा हो भले, कपिकुळ उतरिले मुक्त केले राक्षसा. राम चांगले चांगले माझे कंठीरा हो भले, कपिकुळे उतरिले मुक्त केले राक्षसा. चार प्रकारचे वैष्णव मी तुमच्या समोर ठेवले. वैष्णवाचे दोन लक्षण, एक बाह्य लक्षण आणि दुसरं आंतरिक लक्षण आहे. बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना महाराजांनी सांगितलं, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. दुसरं प्रमाणे ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ. काही लोक म्हणतील महाराज
अहो ज्यांच्या कपाळाला गांधे आणि ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीचे माळे असे लोक निवडणुकीच्या टायमाला धाब्यावर सापडतात, मग त्यांना वैष्णव म्हणायचं का? बसणारी मंडळी, मी माफी मागून तुम्हाला सांगतो गड्यानो, हल्ली एवढं वातावरण विक्षेप झालेलं आहे, कोणालाही साधू म्हणून जीवनाची फजिती करून घेऊ नका गड्यानो. मी नारदाच्या गादीहून बंकट स्वामीच्या दरबारात तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्या जीवनाची फसगत होऊ नये, तुमच्या जीवनाचा विश्वासघात होऊ नये, तर बसणाऱ्या सर्व वारकऱ्यांना माझी विनंती आहे, महाराष्ट्रामध्ये संप्रदायाचा प्रचार करत असताना, संप्रदाय जीवन जगत असताना फक्त 2 साधूवर विश्वास ठेवा गणो. एक म्हणजे माझे ज्ञानोबराय, दुसरे म्हणजे माझे तुकोबराय. बस. जीवनामध्ये विश्वासघात होण्याची शक्यता तुमची धारणा अशी झाली, ज्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याच्या कीर्तनाला पब्लिक तो सगळ्यात मोठा बाबा. तुम्हाला कोण सांगितलंय महाराजांच्या कीर्तनाला पब्लिक येते? तुम्ही गौतमी पाटील आणून पहा, याच्यापेक्षा डबल नाही येतील महाराज लोक. कोण म्हणतंय तुम्हाला कीर्तन करायचे? काही लोक म्हणतील हा युट्यूबला प्रसिद्ध आहे. कोण म्हणतंय? अरे बावळ्यासारखे चाळ्या करणारे ह्या इंस्टाग्रामच्या पोरी, त्यांचे फॉलोअर सुद्धा महाराज मिलियन्स मध्ये. म्हणून प्रसिद्धीवर, गाडीवर, मानधनावर तुम्ही कीर्तनकार ठरू नका. मी नेहमी सांगतो, इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, मकर संक्रांतीला साडी घ्यायला जर दुकानात गेल्या तर एक साडी पसंत करण्यासाठी आपण कमीत कमी 100 साड्या पाहतो का नाही? मग एक साडी पसंत करण्यासाठी जर 100 साड्या पाहत असेल तर साधूही ठरवत असताना, संतही ठरवत असताना काहीतरी पाहिलं पाहिजेत का नाही? गुरु करना पहिचान के, पाणी पिना छान के, गुरु करना पहिचान के. बाह्य रंगाने कोणाला साधू नका म्हणू. दाढीवर जर साधू ठरवायचं असाल तर अस्वलाला सुद्धा हात केस आहे, मग तुम्ही त्याला साधू म्हणणार आहे का? नाही नाही नाही, अजिबात नाहीये. दाढीवर जर साधू ठरवसाल, थोडं युट्यूब चेक केलं तर जेवढे दाढूवाले जेलमध्ये गेले तेवढे बिना दाढीवाले अजिबात नाही. दाढीचा आणि साधूचा काही संबंध नाहीये. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, परमार्थ करत असताना परमार्थ थोडा डोळस करा. अरे आपल्याला आलतू फालतू लोकांना शरण जाण्याची काय गरज आहे गड्यांनो? आपण खूप चांगल्यांचे वारसदार आहोत. बंकट स्वामी सारख्या सूर्याचे वारसदार आहोत महाराज आपण. आपल्याला आलतू फालतू लोकांना मानण्याची काही गरज नाहीये. म्हणून निश्चित श्रद्धा ठेवा, पण साधू पाहत असताना त्याचं जीवन पाहिलं पाहिजे. 2 तास कीर्तन ऐकून त्याच्यावर श्रद्धा ठेवू नका. हे मी कीर्तनकार म्हणून तुम्हाला सांगतोय, बरोबर आहे का नाही? 22 तास तो काय दिवे लावतो हे पाहिलं पाहिजे. बाह्य रंगाने कोणी कोणालाही साधू ठरवतं आणि त्याची फसगत झाली की लोक म्हणतात हो हे कसं झालं. असं काहीच झालेलं नाहीये. लोक म्हणतात महाराज लोक बिघडले. महाराज लोक बिघडले कोण म्हणते तुम्हाला? महाराज लोक कालही बिघडलेले नव्हते, महाराज लोक आजही बिघडलेले नाही, आणि महाराज लोक उद्याही बिघडणार नाही. तुमचं पाप आहे, तुम्ही बिघडलेल्या महाराज लोकांच्या नादी लागले. तुम्ही कोणाच्या नादी लागले? बिघडलेल्यांच्या नादी लागले. चांगले तुम्हाला आवडत नाही, बरोबर आहे का नाही? म्हणून सर्वांना माझी विनंती, संप्रदायामध्ये बाह्यरंगाला किंमत नाहीये. मग ठीक आहे महाराज, बाह्यरंग साधूचं तुम्ही सांगितलं, त्या वैष्णवाचं सांगितलं, त्या वैष्णवाचं आंतरिक लक्षण काय आहे हे ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस तुकोबराय सांगतात, वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, जगद्गुरु तुकोबाराने स्पष्ट सांगितलं. मी तर खरं सांगू का,
संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबराय जेवढे स्पष्ट बोलले तेवढं कोणीच बोललं नाही. अवघी, अवघी हा शब्द वापरलाय जगद्गुरु तुकोबरायनी. अवघी देवावरी माया. अवघ म्हणजे संपूर्ण, संपूर्ण म्हणजे सर्व, आणि सर्व म्हणजे सगळं. शब्द जरी वेगळे वेगळे असेल पण देव सोडून ज्याच्या जीवनात दुसरा विषय नाही त्याला काय म्हणतात? अवघ. लक्ष द्या कीर्तनाकडे. काही साधक तुकोबरायकडे गेले. बाबा, अवघ प्रेम मनुष्य देवावर कसं करू शकतो? शक्य नाहीये. देवानं ही सृष्टी निर्माण करत असताना प्रामुख्याने अशा काही गोष्टी निर्माण केलेल्या आहे की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करतो. पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर. किती प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर? अरे बसणाऱ्या कोणत्या तरी माणसाला आपण म्हातारा झालेला आवडतो का? नाही नाही नाही. तुमचे काळे केस पांढरे झालेले आवडतात का तुम्हाला? वयाच्या अगोदर टक्कल पडलेलं आवडतं? अरे म्हाताऱ्या माणसाला म्हातारा म्हणलं तरी राग येतं. त्याला असं वाटतं मला जीवनभर तरुण म्हणलं पाहिजे. पहिलं प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर, दुसरं प्रेम करतो मनुष्य समाजावर. आज जे चाललंय सगळ्याचं, समाज काय म्हणतील म्हणूनच उद्योग चालले ना महाराज. चांगलं राहायचं, चांगलं बोलायचं, चांगले कपडे घालायचे. अरे परिस्थिती नाहीये तुमची आणि माझी तरी 3-3 रुपये टक्क्यानं पैसे काढून पुरीचं लग्न करायचं. काय करायचं? कशासाठी करायचं? लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील म्हणून गाडी घ्यायची, लोक काय म्हणतील म्हणून घर बांधायचं. माफी मागून एक वाक्य बोलू का? काही लोक काय म्हणतील म्हणून बाबा अख्खं सावर गाव आलं मी जर नाही गेलो लोक काय म्हणतील? अरे बावळ्या, लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नको ऐकू. देव काय म्हणलं पाहिजेत याचं एवढं लक्षण केलं पाहिजे. म्हणून या दोन गोष्टीवर, दुसरं प्रेम करतो समाजावर, शरीरावर प्रेम करत नसेल, समाजावर प्रेम करत नसेल, पैशावर प्रेम करत नाही, जगात असा माणूसच नाही महाराज. ज्याला धन आवडत नाही असा कोण माणूस आहे? शंभड्या पोराला जरी पैसे दिले तरी कळते महाराज. फक्त काही काही बिचाऱ्यांचे नावं डॅमेज नाही तर जर सगळ्याचे सातबारे काढले ना महाराज तर सगळ्याचे काळेचे सातबारे. बहुतांश एखाद्या महात्म्याचा पोरा असेल नाही तर सातबारे सगळ्याचे काळेचे कोण पैसे घेत नाही. अरे तुमच्या आणि माझ्या सोबत राहणारा मुस्लिम समाज, तुमच्या आणि माझ्या सोबत राहणारा ख्रिश्चन समाज, तुमच्या आणि माझ्या सोबत राहणारा जैन समाज आणि तुमच्या आणि माझ्या सोबत राहणारा बौद्ध समाज, प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे. माझी एक शोकांतिका आहे, माझा प्रश्न आहे सर्व हिंदू बांधवांना, असा खिसा नाहीये की त्या खिशामध्ये मोबाईल नाहीये. मग एक क्लिप मला तुमच्या मोबाईल मध्ये असे दाखवा की एखाद्या मुस्लिम माणसाने एखाद्या मुस्लिम साधूची निंदा केली, असं एक क्लिप दाखवा की तुम्ही मला. एक क्लिप मला अशी दाखवा एखाद्या ख्रिश्चन धर्माच्या माणसाने ख्रिश्चन धर्माच्या साधूची टिंगल केली. नाही बा येणार भेटणार. एक क्लिप मला तुम्ही अशी दाखवा की एखाद्या बौद्ध धर्माच्या माणसाने बौद्ध साधूची टिंगा केली. अजिबात नाहीये. जेवढे काही आहे ना महाराज हे सगळे आपल्याच धर्मामध्ये पाहायला भेटतील. धर्माविषयी चुकीचं बोलणारे आपलेच, प्रभू रामचंद्राचा विरोध करणारे आपलेच, ज्ञानोबराय तुकोबरायच्या विरोधात बोलणारे आपलेच, आणि संप्रदायाचा सुद्धा विरोध करणारे आपले. म्हणून समाजाचा जास्त ताण नका घेत जाऊ. तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. एक जुनी म्हण आहे पहा, हत्ती चले बाजारवर कुत्ते भुके. ह्या म्हणीचं महत्व मला काही अजून लक्ष बाबा कळलं नाही, पण म्हणतात लोक. बरं हत्तीचा आणि कुत्र्याचा काही संबंध नाही ना. हत्तीचा मतदारसंघ वेगळा आहे आणि कुत्र्याचा वेगळा आहे. दोघांचे मतदारसंघ वेगळे वेगळे. बरं दोघं दोन गटाचे, शिंदे उद्धव गट नाही. हत्ती जंगल गटात आहे, कुत्र गाव गटात आहे. कुत्र कुठं असतं तुम्ही बोलत चला. कुत्र कुठं असतं? गावात. आणि हत्ती कुठं राहतो? जंगलात. बरं दोघांचा रोटी व्यवहार नाही, बेटी व्यवहार नाही, दोघे नातेवाईक नाही, दोघांची भाषा एक नाही. गरीबातला गरीब हत्ती मोजा आणि श्रीमंतातलं श्रीमंत कुत्र मोजा. चांगला आमदाराचं घरचं कुत्र घेऊ आपण, तरी त्याचं वजन मोडलं तर 25 किलोच्या वर नाही भरणार. आणि गरीबातला गरीब जरी हत्ती मोजला तरी तो 2000 किलोच्या कमी भरणार नाहीये. माझा प्रश्न आहे तुम्हा सर्व मंडळीला, कुत्र्याची आणि हत्तीची भाषा एक नाहीये, कुत्र्याचा आणि हत्तीचा मतदारसंघ एक नाहीये, कुत्र्याचा आणि त्यांच्या दोघांचा गट वेगळा आहे. मग हत्ती गावात आला की कुत्रे का म्हणून भुकत असतील? एकदम सोपं उत्तर आहे, डोकं नका खाजू. हत्ती गावात आला की त्याला पाहण्यासाठी लोक गोळा होतात. हे बऱ्याचशा कुत्र्यांना देखवत नाही. म्हणून कुत्रे भुकतात. पण माझ्या प्रिय कुत्र्यांनो, हत्तीकडे पाहून भुकायच्या भानगडीत पडू नका. चुकून जर एखादा हत्ती मागं वळाला आणि तुम्ही जर त्याच्या सोंडीत सापडले तर तुमचा कार्यक्रम लागल्याशिवाय राहणार. तुका म्हणे हसे जन नाही कान. अरे मला परमार्थ करणाऱ्या माणसाला सावध करायचं. लोक भ्रष्टाचार करण्यासाठी लाजत नाहीये, लोक खोटं बोलण्यासाठी लाजत नाहीये, लोक खून करण्यासाठी लाजत नाहीये, लोक बलात्कार करण्यासाठी लाजत नाहीये. आपल्यासारख्या लोकांनी धर्माचा प्रचार करण्यासाठी का लाजलं पाहिजे? कोणी निंदा, कोणी वंदा, आमचा सोहिताचा धंदा. आणि तुम्ही नसताना ज्या अर्थी तुमची चर्चा चालू आहे त्या अर्थी समजून चालू तुम्ही कुठेतरी मोठे व्हायला लागले. अरे नाम है इसलिए तो बदनाम है ना भाई.
बिना नावाचं कसं काय कोणी बदनाम होईल? एखाद्या भिकाऱ्याची पोस्ट केली तुम्ही कधी? नाही नाही नाही, कोणीच करत नाही. ज्या झाडाला फळं जास्त आहे त्या झाडालाच लोक काय करतात? दगड मारतात. ज्याला फळं नाही फुलं नाही ते वाकतही नाही त्या लोक दगडही मारत नाही. म्हणून समाजाचा त्याग एक, शरीराचा त्याग 2 आणि धनाचा त्याग, धनाचाही त्याग केलाय. महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज नजराणा घेऊन गेले, तुकोबाराने तो नजराणा परत केला. याचं कारण फक्त एवढंच आहे, अवघी देवा वरी माया, अवघी देवा वरी माया, वरी माया. वैष्णव तो जय हो सुरदासजी. वैष्णव तो जया. त्यांनी संसारातल्या प्रत्येक गोष्टी तृणवत म्हणजे गवता प्रमाण समजला. नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. तृण या शब्दाचा अर्थ आहे गवत. गवताप्रमाणे शरीर समजलं, गवताप्रमाणे जन समजलं, गवताप्रमाणे धन समजलं. काही साधक तुकोबराईकडे गेले, बाबा ज्यांचा विषय नारायण झाला, ज्यांचं अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी ज्यांनी तृणवत समजल्या, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये जर काही परमार्थिक संकट आलं तर ते आपला परमार्थ सोडतात का? महाराजांनी सांगितलं, पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. कितीही मोठं संकट त्यांनी परमार्थ नाही सोडला महाराज. आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शांताराम गुरुजी नावाचे अध्यापक होऊन गेले. खूप मोठे महात्मा होते. विठ्ठल महाराज घुले यांचे, घुलेबाबांचे ते काय होते? गुरुजी होते. शांताराम गुरुजींची तब्येत खराब झाली. मी असं एका मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलंय. मग मामासाहेबांनी शांताराम गुरुजीला पुण्याच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि गुरुजींना सांगितलं, गुरुजी तुमच्यासारख्या महात्म्याची संप्रदायाला गरज आहे, तुमच्यासारख्या महात्म्याची सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला गरज आहे. जर काही बरं वाईट झालं तर उद्या या विद्यार्थ्यांना शिकवायचं कोणी? तुम्ही आता येऊ नका. वारीचे दिवस होते आणि मामांनी ॲडमिट केलं. मामा निघून गेले. खरं सांगा, वारी चालू आहे आणि कीर्तनकार जर घरी असेल तर त्याला कीर्तनकार म्हणायचं कसं महाराज? बरोबर आहे का नाही? अजिबात नाही. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा. एक दिवस शांताराम गुरुजीने ॲडजस्ट केलं, 2 दिवस ॲडजस्ट केलं. ज्ञानोबरायची पालखी जशी पुण्यामध्ये आली, रात्रीचे 11-12 वाजता आपली वळकुटी घेऊन पंढरपूरच्या वारीला निघून गेले. रस्त्याने तब्येतही खराब झाली गुरुजींची. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर मामा रागवले, कारण मामा मोठे होते. गुरुजी कळत नाही का तुम्हाला? मी सांगितलं होतं तुमच्यासारख्या गुरुजींची या संस्थेला गरज आहे. तब्येत जपली पाहिजे थोडी. जर पंढरपूरच्या वारीनं काही झालं असतं तर काय करायचं होतं आम्ही? त्यावेळी शांताराम गुरुजीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि शांताराम गुरुजीने मामासाहेबांना सांगितलं, मामासाहेब, ज्या शांताराम गुरुजीचा केस सुद्धा आळंदी आणि पंढरपूर शिवाय पडला नाही, त्या शांताराम गुरुजीचा देह पंढरपूरच्या वारीनं कसा पळल? पंढरपूरमध्ये गेल्यानंतर गुरुजीने काय सोडलाय? प्राण सोडला.
कितीही मोठं संकट आलं तरी त्यांनी आपला परमार्थ नाही सोडला. दुसरं प्रमाण तुकोबरायचं घ्या. पाहती पांडव अखंड वनवासे, पाहती पांडव अखंड वनवासे, पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती, परित्या देवासी आठविती, आठविती पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती, परित्या देवासी आठविती, पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी. पाची पांडवाच्या जीवनामध्ये थोडं संकट नाही आलं महाराज. लक्षागृहाला आग लावलेली आहे, विषाचे लाडू खाऊ घातले, भर सभेमध्ये माझ्या द्रौपदी आईसाहेबाला नग्न करण्याचा प्रयत्न केला, तरी भगवंताचं चिंतन नाही सोडलं. दुसरं प्रमाण तुकोबराय देतात. प्रल्हादासी पिता हो करी तो जाचनी, अरे समाजाने परमार्थ करण्यासाठी विरोध करावा यात नवल नाहीये, नातेवाईकांनी परमार्थ करण्यासाठी विरोध करावा यात नवल नाहीये. स्वतःच्या बापाने दौंडी दिली होती. ऐका हो ऐका, जो कोणी माझ्या राज्यामध्ये देवाचं चिंतन करेल त्याला फाशीवर दिल्या जाईल. काय देवाचं गणित आहे महाराज. हिरण्यकशिपूच्या पोटी महान भगवत भक्ताला जन्माला घातलं, त्याचं नाव आहे भक्त प्रल्हादजी. स्वतःच्या बापाला नरसिंह भगवंताने टर 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 फाडलं पण दया नाही आली, तरी सुद्धा भगवंताचं चिंतन नाही सोडलं. परितो स्मरे मनी नारायण हो, पाहती पांडव अखंड वनवासी. तिसरं प्रभात तुकोबराय देतात. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला नाही विसरला, नारायणा नारायणा पाहती पांडव हो अखंड वनवासी. बसणारी मंडळी, सुदाम देवाच्या जीवनामध्ये 18 विश्व दारिद्र्य होतं, नाही भगवंताचं चिंतन सोडलं. शेवटी तुकोबराय सांगतात. तुका मने तुझा न पडावा विसर, तुका मने तुझा पडावा विसर, दुःखाचे डोंगर आले तरी, दुःखाचे डोंगर आले तरी, पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी. दुःखाचे दुःखाचे आले तरी पाहती पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी. का म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर आले तरी. बसणारे मंडळी, जीवनामध्ये किती जरी संकट आलं तरी भगवंताचं चिंतन नका सोडू गड्यांनो. अरे जीवनामध्ये येणारं सुख सुद्धा देवाच्या सत्तेने येते, आणि जीवनामध्ये येणारं दुःख सुद्धा भोगतो न गडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. पण परमार्थिक माणसाच्या जीवनामध्ये जर संकट आलं, परमार्थिक माणसाच्या जीवनामध्ये जर काही त्रास झाला, तर नास्तिक लोक एवढा फायदा घेतात महाराज त्याचा. 2016 साली माझ्याकडे क्रीटा गाडी होती, आणि त्या गाडीचा अपघात झाल्यानंतर मला थोडं लागलं होतं, 16-17 टाचे पडलेले होते. मग सगळं गाव भेटायला येत होतं, महाराजाचा अपघात झाला, महाराजाचा अपघात झाला. आमच्या गावातला एक अट्टल बेवडा मला भेटण्यासाठी आला.
चहा नंतर पहिली देशी पेत होता, एवढा खानदानी होता तो. लक्ष देऊन ऐका. आमच्या आईला विचारलं, काकू ए काकू अगं महाराज कुठे आहे? आईनं सांगितलं वरती आराम करतोय. आता ती पट्टी बांधलेली होती, लागलेलं होतं, डोळे सुजलेले होते. आता मी झोपलेलो होतो, त्यानं मला उठवलं, ए महाराज उठ. आता गावचाच महाराज म्हणल्यानंतर काय त्याच्यात पेल होता, कोणाचं चालत नाही महाराज. 1000 कीर्तनकार उभा करा आणि 1 देशी प्रेमी उभा करा, नाही बोलू देत महाराज तो. बरोबर आहे का नाही? मी उठलो, 5 रुपयाचा पार्लेजीचा पुडा माझ्याजवळ द्याला आणि मला म्हणे, काय महाराज तो जीवन आहे रे, दिवसातून 2-2, 3-3 कीर्तनं करतो. हे गळ्यात टपुऱ्याच्या टपुऱ्या माळा काय, पंढरपूरला पायी काय जातो, षष्टीला काय जातो, आळंदीला काय जातो, माऊलीच्या सोहळ्याला. एवढं देवदेव करतो, एकादश धरतो, सोमवार धरतो, एवढं देवदेव करून तुझ्या गाडीचा अपघात कसा होतो रे म्हणे. पा बरं पुत्र डोके लावतील लोक. हा नाद नाही करायचा या नास्तिकायचा महाराज, खरं सांगतो तुम्हाला. माझ्याकडे बघणार म्हणे महाराज, अरे मी एखाद्याच दिवशी बोकडे खातो ना. मला म्हणे बघ म्हणे, मग मला सोमवार माहित नाही, हनुमान माहित नाही, काहीच माहित नाही म्हणे. मग दररोज चहा नंतर पितो, पहिली दिवशी पितो म्हणे, पण हा पठ्ठ्या अजून 2 व्हीलरवरून पडला नाही म्हणे. महाराज मग खरं सांग, तू भारी का मी? म्हणलं स्वामी सध्या तुम्हीच भारी. म्हणलं आमचं काय शक्य आहे. खरं सांगू का, जीवनामध्ये येणारं सुख हे तुमच्या आणि माझ्या विचारून नाही येतं. जीवनामध्ये येणारं दुःख, परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये दुःख आलंच पाहिजेत का? देवाचं गणित आहे, देव भक्ता लागी करून दी संसार. संसारामध्ये दुःख आलं पाहिजेत का? दुःखामध्ये मनुष्य देवाच्या जवळ असतो आणि सुखामध्ये मनुष्य देवाला विसरतो. म्हणून तर महाराज सांगतात ना, दुःख में सुमिरन सब करे, ट्रबल कमी कर, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुःख काये को होई. कुंती मातेने देवाला जी मागणी मागितली हीच आहे ना, हे देवा विपदः संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शने शत पुनर्भव दर्शनम. देवा माझ्या जीवनामध्ये दुःख दे का? सुख के माते सील पडे जो हरि हृदय से जाए, बलवारी वो दुःख दिजो जो पल पल नाम जपाए. अरे दुःख जर रामाला चुकलं नाही तर आपल्यासारख्या लोकांनी काय ताण घ्यायचा. म्हणून किती जरी मोठं संकट आलं तरी आपला परमार्थ सोडायचा नाही. तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर आले तरी. ज्या वैष्णवाचं अवघं प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी ज्याने तृणवत समजल्या, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी ते आपला परमार्थ सोडत नाही. पडता जड भारी नेमान टळे निर्धारी. आणि असाच वैष्णव तुकोबराय सांगतात, कोणत्याही जाती कुळामध्ये तुका म्हणे याती, 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 तुका म्हणे याती. तुका म्हणे याती,
याती मुकात याती भलती. पण याच्या पूर्वीच्या प्रमाणाची लिंक लावली तरच तुका म्हणे याती. ज्या वैष्णवाचं अवघ प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी ज्यांनी तृणवत समजलेल्या आहे, ज्या वैष्णवाच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तो परमार्थाचा नेम सोडत नाही, असाच वैष्णव कोणत्याही जाती कुळामध्ये जन्माला जगाचा मालक त्यांच्या जाती कुळाचा विचार करत नाही. नाथ भागवतामध्ये 4 वेळा सांगतो, किती गोडे पहा. विदुरदासी पुत्र प्रसिद्धू त्यासी आवडला गोविंदू, झाला वैष्णवा माझी वंदू कैचे निंदू मनावा. दासी पुत्र होते विदुर काका, तरी सुद्धा भगवंतांनी त्यांचा स्वीकार केला. एक दुसरी ओवी ऐका. राक्षसा माझी बिभीषण हो, दैत्या माझी प्रल्हाद जान, भगवंतासी अनन्य शरण वैष्णव पण तेने त्यासी. राक्षस कुळामध्ये जन्माला आलेले बिभीषण, दैत्य कुळामध्ये जन्माला आलेले भक्त प्रल्हाद, तरी सुद्धा भगवंतांनी त्यांचा स्वीकार केला. याचं कारण फक्त अंतकरणातलं प्रेम. तिसरी ओवी किती गोडे पहा. योनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. वानर योनीमध्ये जन्माला आलेले हनुमंतराया, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला की तुकोबरायासारख्या महात्म्याने म्हणावं, काय भक्तीच्या त्या वाटा मजदावया सुभटा, शरण शरण जे हनुमंता महालो रामदूता. आणि शेवटची ओवी किती गोडे पहा. पक्षा माझी केवळ निंदू, जटायू उद्धरिला म्यागिधू, उद्धरिला धर्म व्यादू, भाव श्रीदू मदर्थी. बसणारे मंडळी, अरे जटायू सारख्या प्राण्याचा माझ्या जगाच्या मालकाने उद्धार केलाय. पुतना विष पाजण्यासाठी गेली होती, तू असन का अधिकाचे निमाने, सायुज्य सौर सुदितला पुतनेची विषयाची निस्तन पाने. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, जटायूचा उद्धार केला, पुतनेचा उद्धार केला. शिशुपाळाने भगवंताला काय दिल्या होत्या हो? काय दिल्या होत्या? शिशुपाळाने भगवंताला काय दिल्या होत्या? शिव्या दिल्या होत्या. मग भगवंताने शिशुपाळाचा काय केला? म्हणजे शिव्या देणं पाप नाही, एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं, बाकी काही नाही. चला पुढं. शिशुपाळाने भगवंताला शिव्या दिल्या, तरी त्याची आत्मज्योत भगवंताने आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. आणि चौथं उदाहरण आहे, रावणाने प्रभू रामचंद्राची काय पळवली? पत्नी पळवली, सीतेला पळवलं, तरी सुद्धा बिभीषणाच्या अगोदर मोक्ष कोणाला आहे? रावणाला आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जगाचा मालक तुमच्या संपत्तीचा विचार नाही करत गड्यांनो. विदुरा घरच्या बक्षुनी कन्या परमानंदे झाला, मनमोहन मुरलीवाला. हे मोहन मुरलीवाला, नंदाचा अलबेला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा अलबेला, मनमोहन मुरलीवाला. विदुरा घरच्या बक्षुनी कन्या परमानंदे झाला. जगाचा मालक फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमाचा विचार करतो, श्रद्धेचा विचार करतो, भावनेचा विचार करतो. बसणारे मंडळी, एक वाक्य तुम्ही माझं हृदयात अंडरलाइन करून घ्या. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. विठोबा रखुमाई, टाळी टाळी टाळी. बसणारे मंडळी, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय रखुमाई, जय जय रखुमाई,
म्हणे याती हुकात याती बलती नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन. म्हणून बसणाऱ्या मंडळी मला विनंती करायची,